ओम नमो भगवते वासुदेवाय. शुक महाराज परीक्षिताला अलीकडची जी कथा सांगितली जडभरतांनी राजा रघुगणाला भवाटवीच्या बद्दलची ती अधिक सोपी सुलभ करून सांगतायत. आणि ती सांगत असताना ते म्हणाले की काही वेळेला या संसारामध्ये दुर्जनांच्या संगतीनं बुद्धी बिघडते आणि मग एखाद्या कोरड्या नदीमध्ये जसं उंचावरनं पडावं तशा प्रकारचं दुःख इहलोकी आणि परलोकी सुद्धा देणारी ही माणसं भेटतात. अनेक वेळा असंही होतं की दुसऱ्यांना छळल्यामुळं, दुसऱ्यांना त्रास दिल्यामुळं आपल्यावर सुद्धा तशी अवस्था येते, तशी वेळ येते. आणि मग त्यावेळेला जेव्हा आपली अन्नान्न दशा होते, भुकेच्या वेळेला अन्नाचा कण मिळत नाही, त्यावेळेला मग आजूबाजूला मनुष्य बघायला लागतो आणि मग अगदी सख्यातली जी माणसं असतात, अगदी आई वडील असतील, सखा भाऊ असेल, आणखीन आप्त लोक असतील, अशांच्याकडे जर एखादा भाकरीचा तुकडा जरी दिसला किंवा गवताची पाती जरी दिसली तरी ती हिसकावून घेण्यापर्यंत ह्या जीवाची मजल जाते. कधी असंही होतं की जिथे आपल्याला अनुकूल असलेले कुठलेही विषय उपलब्ध नाहीत किंवा सकृतदर्शनी आवडीचे विषय वाटतात, पण त्या विषयांकडे गेल्यानंतर परिणामतः दुःखच वाटायला येतं. अशा ठिकाणी जेव्हा एखादा जीव पोहोचतो त्यावेळेला तिथे आपल्या इष्टजनांच्या वियोगामुळं त्याच्या मनात शोकाग्नी भडकतो. अरण्यात ज्याप्रमाणे वणवा पेटलेला असतो किंवा समुद्रात ज्याप्रमाणे वडवा नळ पेटतो, तसा हा शोकाग्नी ह्या जीवाच्या चित्तामध्ये भडकतो. आणि मग ह्या शोकाग्नीने संतप्त होऊन तो दीर्घकाळ संतप्त अशा अवस्थेत राहतो. कधी कधी कराळ काळासमान असलेल्या भयंकर अशा राजकुला रूप राक्षसाकडनं ह्याला अत्यंत प्रिय असलेलं, प्राणप्रिय असलेलं जे धन आहे, अशा धनाप्रमाणेच असलेले प्राण हे हिसकावून घेतले जातात. प्राणावरचं संकट बेततं आणि मग अशा वेळेला एखाद्या शवासारखा पडून राहतो. जगामध्ये, या संसारामध्ये अनेक प्रकारचे लोक दिसतात. कोणावर काय कशा आपत्ती येतील, विपत्ती येतील सांगता येत नाही. कधी असंही होतं की आपण ते मनोरथ करतो, स्वप्न बघतो, त्या मनोरथातले, त्या स्वप्नातले, त्या कल्पना साम्राज्यातले अनेक पदार्थ प्रत्यक्षात कधी उतरत नाही, ते असत्यच असतात. पण तरी सुद्धा त्यांना सत्य समजून, त्यांना ते खऱ्यात असं समजून आपले जे व्यवहारातले संबंधी आहेत, आई वडील, आजी आजोबा, काका मामा, आणखीन कोणी कोणी नातलग असतील, त्यांच्या सहवासामुळं क्वचित केव्हा तरी क्षणिक सुखाचा आभास होतो, पण तो क्षणिकच असतो. आणि वस्तुस्थिती कळली, सत्यता समोर आली की मग हा हवालदिल होतो. वेद अनंत बोलला असं तुकाराम महाराज म्हणाले. भगवद्गीता सांगते त्रैगुण्य विषय हा वेद. या वेदांमध्ये गृहस्थाश्रमी माणसासाठी
ऐहिक जीवन आणि पारलौकिक जीवन सुखाचं करण्यासाठी अनेक कर्म सांगितलेली आहेत. भरपूर मोठा विस्तार आहे ह्या कर्मविधींचा. पण त्यांचे जे विधी आहेत ते विधी करताना जी बंधनं पाळायला सांगितली आहेत, त्या विधीसाठी जी साधन सामग्री गोळा करायला सांगितली आहे, ते प्रत्यक्ष जेव्हा आपण करायला लागू त्यावेळेला एखादा पर्वताचा उभा कडा असावा आणि तो चढून जाणं जेवढं कठीण असतं तेवढं हे कठीण असतं. पण काही लोक त्याही मार्गाकडे वळतात, काहीतरी धडपड करतात, काही जण त्याच्यात यशस्वी होतात. मग अशा यशस्वी झालेल्या लोकांकडे बघितल्यानंतर त्याला ते पुन्हा तिकडे प्रवृत्ती होते, त्या सकाम कर्मांकडे प्रवृत्ती होते. आणि मग त्या सकाम मार्गांकडे, सकाम विधींकडे प्रवृत्त होताना त्यातल्या ज्या प्रत्यक्ष अनुभवाला येणाऱ्या अडीअडचणी आहेत, संकट आहेत, दुःख आहेत, हे सगळं बघितल्यानंतर आपण कुठेतरी काट्याकुट्याच्या, खास खळग्याच्या, दगडधोंडांनी व्यापलेल्या अशा कुठल्या तरी वैराण भूमीवर आलोत असंही वाटतं. सुखमहामुनी सांगतायत की अरे असं अनेक वेळेला होतं की पोटात जाठरांनी भडकलेला असतो, भूक प्रचंड लागलेली असते आणि त्यामुळं मन अस्वस्थ झालेलं असतं आणि वेळेला जर अन्न मिळालं नाही, खायला मिळालं नाही, भूक शमवली गेली नाही, तर आपल्या जवळच्याच कुटुंबियांवर सुद्धा हा आगपाखड करतो. मग दीर्घकाळ निद्रेच्या अधीन होतो. अजगरानं जसं एखाद्या प्राण्याला गिळावं तशी निद्रा ह्याचा ताबा घेते आणि त्यावेळेला अज्ञानरूप अशा घोर अंधारामध्ये बुडून जाऊन एखाद्या शुष्क जंगलामध्ये एखादा मुर्दा जसा फेकून द्यावा त्याप्रमाणे हा पडून राहतो. आणि त्यावेळेला ह्या जीवाला कुठल्याही प्रकारची शुद्ध राहत नाही, विचारशक्ती राहत नाही. ह्या भवाटवीचं आणखीन काय काय वर्णन केलंय पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.